नमस्कार मित्रांनो, AR ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेलवरून लक्षात आलं असेल की आजचा आपला व्हिडिओचा विषय नेमका कोणता आहे. तो तुम्ही बाईक चालवता, सर्व्हिस करता, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरता आणि गरज पडली की आपल्या गाडीचे स्पेअर पार्ट सुद्धा बदलता. पण कधी विचार केला आहे की आपण ग्राहक म्हणून जे पाहतो ते चित्र असंच असतं का? बाईक इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत त्या सामान्य ग्राहकांना आहे ना सहजा समजतच नाहीत. काही गोष्टी माहितीच्या अभावामुळे होतात, तर काही आहेत ना गैरसमजामुळे होतात, आणि काही गोष्टी गडबडीत किंवा घाईत घेतलेल्या आपल्या निर्णयामुळे सुद्धा होतात. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आहे ना बाईक इंडस्ट्रीमधल्या काही अशी रहस्य आहेत ना त्या जाणून घेणार आहोत, जी खूप लोकांना आहेत ना खूप उशिरा समजतात. आणि शेवटचा पॉइंट आहे ना हा खूप महत्वाचा आहे या व्हिडिओ मधला, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आपण पहिल्या रहस्यापासून. आता मार्केटमध्ये आपल्या बाईकचे आहेत ना खूप सारे महाग पार्ट मिळतात. आता आपण समजा एखादा पार्ट महाग आहे, म्हणजे महाग जो असतो ना तो सगळ्यात चांगला पार्ट असतो का? तर असं नाही. अनेक ग्राहक आहेत ना दुकानात येऊन म्हणतात की माझ्या बाईकसाठी सगळ्यात चांगला क्वालिटीचा आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट मला पाहिजे, तो मला पार्ट दाखवा. आणि हे पूर्णपणे योग्य आहे. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या गाडीसाठी एक चांगला पार्ट लागावा आणि तो चांगल्या क्वालिटीचा असावा. पण त्यानंतर आहे ना काही लोक थेट किंमत बघतात. त्यांना वाटतं सर्वात महाग म्हणजे सर्वात चांगला पार्ट आहे. त्यांचं गणित असं लागलेलं असतं की महाग म्हणजे सर्वात चांगला. पण वास्तव आहे ना ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं असतं. बाजारात आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट असतात. काही पार्ट कंपनी सप्लाय चेन मधून आलेले असतात, तर काही OEM म्हणजे ओरिजिनल स्पेअर पार्ट असतात, आणि काही आफ्टर मार्केट म्हणजे अदर ब्रँड असतात. प्रत्येक स्पेअर पार्टचा उपयोग, बजेट आणि ग्राहकाचा वापर हा वेगवेगळा असू शकतो. आता याच्यामध्ये आहे ना एक दुसरं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. काही लोक अगदी पॅकिंग पाहून निर्णय घेत असतात, तर पॅकिंग पाहून कधी निर्णय घेऊ नका. समजा दोन पार्ट तुमच्या समोर ठेवलेत, एक साध्या बॉक्समध्ये आहे आणि दुसरा खूप आकर्षक पॅकिंग मध्ये आहे, तर बहुतेक लोक दुसरा निवडतील, कारण आपला मेंदू दिसण्यावर पटकन विश्वास ठेवतो. पण बाहेरचा जो बॉक्स वेगळा आहे आणि आतली गुणवत्ता वेगळी असू शकते. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही पॅकिंगवर कधी विश्वास ठेवून स्पेअर पार्ट परचेस करू नका. आता याच्यामधलं तिसरं रहस्य बघा काय आहे ते. आपण प्रत्येक वेळी आहे ना स्पेअर पार्टच्या पार्ट नंबरकडे दुर्लक्ष करतो. सहसा कोणी पार्ट नंबर बघत नाही, आणि ही सगळ्यांची एक कॉमन चूक आहे. आता याच्यामधलं चौथं रहस्य काय होतं माहितीये का? आपण एखादा पार्ट स्वस्त घेतला म्हणून तो आपल्याला स्वस्तातच पडेल असं नाही. कधी कधी ग्राहक 200-300 रुपये वाचवायला जातो, पण जर कमी दर्जाचा पार्ट असेल ना तर तो दुसऱ्या पार्टवर परिणाम करू लागतो, आणि नंतर तोच खर्च तुमचा पुढे काही हजारात वाढू शकतो. म्हणून काही वेळा आहे ना थोडे पैसे वाचवण्याचा प्रयत्न लोक करतात, पुढे एक मोठं नुकसान त्यांना होऊ शकतं. आता ह्याच विषयात पाचवं रहस्य बघा काय आहे ते. पाचवं रहस्य खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन सरळ तुलना करू नका. अनेक जर म्हणतात ऑनलाईन स्वस्त आहे, पण पण काय माहितीये काय, किंमत पाहून तुलना करायची नसते कधीच. विश्वास, वॉरंटी, सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शन यालाही काहीतरी मार्केटमध्ये किंमत आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आता सहावं रहस्य. सहावं रहस्य म्हणजे ग्राहक आहे ना प्रश्न विचारायला घाबरतो. खूप लोकांना वाटतं जास्त प्रश्न विचारले तर समोरचा दुकानदार आपल्यावर त्रासेल, पण योग्य प्रश्न विचारणे तुमचा अधिकार आहे, हे एक लक्षात ठेवा. हा पार्ट कोणता आहे, कोणत्या कंपनीचा आहे, ह्या पार्टला दुसरा पर्याय आहे का, ही कंपनी कशी आहे, असे प्रश्न विचारल्यामुळे ना चुकीचे निर्णय खूप कमी होतात. आणि आता सर्वात मोठं रहस्य. बाईक इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठी ताकद पैशात नाही, तर सगळ्यात मोठी ताकद आहे ना समोरचा दुकानदार तुम्हाला किती माहिती देतोय स्पेअर पार्ट मध्ये, अशा गोष्टीमध्ये असते. कारण माहिती असलेला ग्राहक कधीच आहे ना घाईमध्ये निर्णय घेत नाही. तो समजून घेतो, तुलना करतो आणि मग खरेदी करतो. त्यामुळे जर तुम्ही आता नेक्स्ट टाइम कधी स्पेअर पार्ट परचेस कराल ना, तेव्हा घाईमध्ये कुठलाच पार्ट परचेस करू नका. तुम्ही पहिला पार्ट हातामध्ये घ्या, त्याची तुलना करा. तो ओरिजिनल असला पाहिजे कंपनीचा असं नाही. अदर ब्रँड वेंडर आयटम सुद्धा खूप चांगले असतात, ते तुम्हाला स्वस्त मध्ये ओरिजिनल सारखंच काम करून देतात. तुम्ही नवीन पार्ट घेताना नुसती किंमत बघू नका, त्याची माहिती घ्या आणि नंतरच परचेस करा.
म्हणून आमचे शॉपमध्ये आहेत ना AR ऑटो स्पेअर ज्या फ्रँचायझी आहेत त्यामध्ये आम्ही फक्त स्पेअर पार्ट देण्याचा प्रयत्न करत नाही, तर ग्राहकाला योग्य माहिती देतो, त्याला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो. आता मला सांगा, तुम्हाला यातील कोणता पॉईंट सर्वात जास्त महत्वाचा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच ऑटोमोबाईल विषयी माहितीसाठी आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.